निवडणूक हातामध्ये घेतलेली होती. प्रथमतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे पालकत्व स्वीकारलेलं होतं आणि त्यांनी पूर्णतः मायक्रो प्लॅनिंग केल्यामुळं भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, प्रबोधन मंच, अनुलम अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी या ठिकाणी दिवसरात्र मेहनत घेतल्यामुळं ही निवडणूक एकतर्फी झाली असं मला वाटतं. लढत काँग्रेसची होती का MIMची? सुरुवातीला ही लढत MVA सोबत, महाविकास आघाडीसोबत, काँग्रेससोबत होती, परंतु ऐनवेळेस काँग्रेसने उमेदवार बदलला आणि त्यानंतरनं मात्र ही निवडणूक MIM सोबत आली आणि MIM सारखा जातीयवादक, देशद्रोही, राष्ट्रद्रोही असलेला पक्ष समोर आहे लक्षात आल्यानंतरनं संपूर्ण मतदारांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली. लोकांनी त्यावेळेस कुठल्या जातीचा किंवा कुठल्या पक्षाचा हे न पाहता सर्वजण धर्मविरुद्ध अधर्म या भावनेतनं एक संघ आल्यामुळंच 1,10,000 इतकं मोठं मतदान झालं पहिल्यांदाच शहर मध्ये ऐतिहासिक आणि जवळपास 48,000चं मताधिक्य.